प्रतिक्रिया राजकीयदृष्ट्या कुठल्याही झालेल्या नाही। आजच्या घटकेला फक्त विजयदादांची विचारपूस करण्यासाठी आम्ही सगळेजण त्यांचे आमच्यावर उपकार असल्यामुळे आम्ही भेटायला आलो आहोत। राजकीय काय नाराज आहे अशी चर्चा आहे ते तुम्हालाच माहिती आहे। आम्ही लोकसभेमुळे नाराजी आहे उमेदवारीमुळे आणि त्यामुळे सगळेच जण नाराज एकत्र आलेले आहेत। असं काही नाही आहे। आम्ही विजयदादांनी बोलवलं म्हणून आलेलो आहोत, चर्चा झाली नाही। तो एक वेगळा भाग आहे, तो पलटणपूरचा मर्यादित होता। स्नेह भोजनाचा का हो एवढाच। भाई जयंत पाटील आले त्यांना विचारा। महत्वाची बैठक असताना तुम्ही इथं पंढरपूर साकोलीमध्ये आलेला काय? मी विजयदादांना भेटायला खास आलो होतो। मी आल्यामुळे इथे बाकीचे आजूबाजूला जवळ आहे सगळं आणि आज कुठलीही राजकीय चर्चा इथे झालेली नाही आहे। फक्त बऱ्याच वर्षांनी विजयदादांना मी भेटलो, मग मी येणार म्हणून सांगितलं, त्यांनी भोजनासाठी बाकीच्या लोकांना इथे बोलवलं। आज राजकीय कुठलीही चर्चा आम्ही इथे केलेली नाही आहे। पण ही भूमी अशी आहे अकलूजची, इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली आहे। माझी अपेक्षा आहे याच्यापुढे ती व्हावी एवढंच। मी याच्यापेक्षा जास्त काही आपण माड्याची जागा मागितलेली होती, मागितलेली आहे ना, मागितली त्या दृष्टीने काही चर्चा नाही चर्चाच झाली नाही। आज एवढी इंडिया आघाडीची मोठी सभा आहे, महाराष्ट्रातून रणशिंग फुंकलं जाणार आहे, ते सोडून आपण समन्वय का त्याचे? नाही मला मान्य आहे, पण इंडिया आघाडीची जी मिटिंग आहे मी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी आलेलो आहे की माझी अशी खाजगी बैठक आहे, मी आज गैरहजर राहणार आहे। पवार साहेबांनीच पाठवलं नाही, पवार साहेब कशाला पाठवतो, मला कोण पाठवू शकतं? पाठवलं नाही आहे। पण आज महाराष्ट्राच्या दृष्टिकोनावर इंडिया आघाडीमध्ये प्रमुख म्हणून पवार साहेबांकडे आम्ही बघतो आणि पवार साहेबांचे आदेश पाळतो। 2 नंबरला आम्ही उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी अधिकारवाणीने सांगू शकतो किंवा ते आम्हाला अधिकारवाणीने बोलू शकतात। पण मला वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये पुढल्या 10-15 दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढंच सांगतो तुम्हाला। मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।